नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रशिक्षण संस्था रामपुरी बुद्रुक आणि चिकित्सालयमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। आज आपण आहोत आपल्या शुगर केनच्या प्लॉटवर मित्रांनो, आणि आज इथं पहा फुटव्यांची संख्या 1 2 3 4 झालेली आहे आणि आपला 4 बाय 1.5 अंतरावर लावलेला हा ऊस आहे। 4 बाय 1.5 अंतरावर लावलेला ऊस आहे। म्हणजे आपल्याला इथं किती फुटवे पाहिजे? फक्त 6च फुटवे पाहिजे, ही गोष्ट लक्षात घ्या। आज 4 फुटवे अवेलेबल आहेत, अजून 2 फुटवे आले की इथं आपल्याला बाळभरणी करून घ्यायची। तर याचा मित्रांनो आता दुसरा डोस चालू आहे। दुसऱ्या डोसमध्ये आपण दिलं आहे, हे पहा काय दिलं आहे आपण, 24-24-0 24 किलो नत्र आणि 24 किलो स्फुरद आणि पोटॅश यामध्ये 0 आहे। म्हणजे आता काय व्हेजिटेरियन ग्रोथसाठी आपल्याला हे कंटेन्स काम करेल, नत्र काम करेल। आणि आता भरण पोषण म्हणजे परिपक्वता आताच आवश्यक नाही आहे आपल्याला परिपक्वताची, त्यासाठी आपल्याला पोटॅशची गरज नाही आहे, म्हणून आपण पोटॅश इथं 0 घेतलेला आहे। आणि आपल्याला आवश्यकता आहे पान लांब आणि रुंद करण्याची, त्यासाठी आपल्याला फॉस्फरसची आवश्यकता आहे, म्हणून आपण इथं काय केलं, फॉस्फरस घेतलं। किती घेतलं? 24 किलो। युरिया किती घेतला? 24 किलो। आणि फॉस्फरस किती घेतलं? 24 किलो। आणि पोटॅश किती घेतलं? 0। पोटॅशची सध्या आवश्यकता नाही आहे, इम्युनिटी पॉवर नाही आहे, ची आवश्यकता नाही आहे, सध्या क्लिअर आहे आपला प्लॉट, काही प्रॉब्लेम नाही आहे। तर मित्रांनो, असं खताचं जर व्यवस्थापन आपण जर केलं तर भरघोस आणि दर्जेदार उत्पादन आपल्या ऊसामध्ये आपल्याला मिळून जातं। तर त्यामध्ये पहिल्या व्हेजिटेटिव्ह ग्रोथ पहिल्या स्टेजमध्ये आपल्याला काय द्यायचं आहे, आलं लक्षात तुम्हाला, नत्र आणि स्फुरद द्यायचं आहे। दुसऱ्या डोसमध्ये थोडीशी मॅच्युरिटी होत असते, म्हणजे प्रत्येक पान हे मॅच्युरिटीकडे जातच असतं शेवटला, त्यासाठी आपल्याला जी परिपक्वता येते त्या परिपक्वतेसाठी इम्युनिटी पॉवर वाढण्यासाठी पोटॅशची आवश्यकता असते। तर दुसऱ्या डोसमध्ये तुम्ही थोडासा पोटॅश घ्या, इथं 0 आहे ना, तर इथं 10% जरी पोटॅश आपण घेतला तरी योग्य आहे। आणि तिसऱ्या डोसमध्ये पोटॅशचं प्रमाण फॉस्फरसच्या प्रमाणे इतकंच घ्यायचं, आलं लक्षात। फॉस्फरस जर 24% असेल तर पोटॅश पण 24%चा असला पाहिजे। म्हणजे काय करायचं, 10-26 घ्यायचं। 10-26 मध्ये काय आहे, 10% युरिया आहे, 26% फॉस्फरस आहे आणि 26% पोटॅश आहे 10-26 मध्ये। आणि 10% युरिया कमी पडतो, म्हणून त्यामध्ये पुन्हा अर्धी बॅग 25 किलो युरिया स्पेशल आपण त्यामध्ये मिक्स करायचा। म्हणजे काय होईल की समतोल खताचा डोस जर आपण रिकमेंडेडच्या नुसार इथं जर दिला आपल्या पिकांना, तर भरघोस आणि दर्जेदार उत्पादन आपल्याला इथं मिळून जातं। तर अशा पद्धतीनं मुख्य अन्नद्रव्य, दुय्यम अन्नद्रव्य शेतीसाठी कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर किती घ्यायचं, तर ते गणित मी तुम्हाला सांगतो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आणि मायक्रोन्यूट्रलमध्ये जस्त, लोह, मंगल, बोरॉन, कॉपर, मॉलिब्डेनम आणि क्लोरीन, तर हे घ्यायचं। तर हे कसं घ्यायचं हे पण मी तुम्हाला सांगतो, शेवटपर्यंत व्हिडिओ पहा। तर मित्रांनो, जसं की आपल्या पिकाची वाढ आहे, आपण पाहतो की पहिली स्टेज म्हणजे जर्मिनेशनची स्टेज असते। जर्मिनेशन झाल्यानंतर व्हेजिटेरियन ग्रोथची स्टेज असते। व्हेजिटेरियन ग्रोथची स्टेज झाल्यानंतर भरण पोषण करण्यासाठी आपल्याला पानाची लांबी आणि रुंदी आणि जाडी वाढवायची गरज असते। त्याच्यानंतर आपल्याला कांड निघालं की कांड्यासाठी आपल्याला शुगर कंटेंट वाढवण्यासाठी आपल्याला तिथं सिलिकॉनची गरज असते, किंवा मायक्रोन्यूट्रियनची गरज असते, किंवा दुय्यम अन्नद्रव्याची गरज असते, कॅल्शियमची गरज असते, कांड लांब होण्यासाठी, रुंद होण्यासाठी, जाड होण्यासाठी। तर यामध्ये काय करायचं की समतोल खताचा डोस आपल्या शेतीमध्ये गेला पाहिजे। की कसा द्यायचा मग समतोल खताचा डोस, तर हे तुम्ही थोडंसं लक्ष देऊन ऐका। की जर समजा आपलं 1 एकर ऊसाची लागवड आहे, तिथं आपल्याला 100 किलो कोणताही NPK घटक द्यायचा आहे आपल्याला, की 10-26 द्यायचा आहे, DAP द्यायचा आहे, 24-24-0 द्यायचा आहे, कोणताही XYZ द्यायचा आहे। त्यामध्ये काय असतं की नत्र, स्फुरद, पालाशच असतं यामध्ये। तर हे किती घ्यायचं की नत्र, स्फुरद, पालाश जर समजा तुम्ही 100 किलो जर एकरी प्रमाण तुम्हाला टाकायचं असेल, 2 बॅग टाकायचे असतील, तर त्यामध्ये काय करा, तुम्ही 65 किलो NPK घ्या, आलं लक्षात। 65 किलो NPK घ्या। तर 65 किलो जर समजा NPK तुम्ही जर घेतले, 65 किलो जर NPK आपण जर घेतले, तर त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, 65% घेतलं 65 किलो, 100 किलो घ्यायच्या ऐवजी 65 किलो घ्यायचं NPK, नत्र, स्फुरद, पालाश। दुय्यम अन्नद्रव्य किती घ्यायचं, दुय्यम अन्नद्रव्य त्याच्या 20% घ्यायचं, आलं लक्षात। म्हणजे 20 किलो दुय्यम अन्नद्रव्य घ्या, आलं लक्षात। 20 किलो दुय्यम अन्नद्रव्य घ्या, म्हणजे 65 आणि 20 किती झालं, 85 झालं।
तर 85. राहिलं किती 15 किलो. तर 15 किलो काय करा तुम्ही मायक्रोन्यूट्रल घ्या. मायक्रोन्यूट्रल म्हणजे जस्त लोह, मंगल, बोरॉन, कॉपर, मॉलिब्डेनम आणि क्लोरीन. हे 15 किलो घ्या. म्हणजे 65, 20 आणि 15. मुख्यन्नद्रव्य 65 किलो, दुय्यमानद्रव्य कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर, दुय्यमानद्रव्य 20 किलो आणि मायक्रोन्यूट्रल जस्त लोह, मंगल, बोरॉन, कॉपर, मॉलिब्डेनम आणि क्लोरीन हे 15 किलो. अशा पद्धतीनं तुम्ही 100 किलो तुमच्या शेतामध्ये जर तुम्ही खताचा डोस जर दिला कोणीही पिकाला XYZ, तर तुमचं पीक तिथं तुम्हाला बोलायला लागेल मित्रांनो. आणि तुमचं पीक तुम्हाला तिथं भरघोस आणि दर्जेदार उत्पादन 100% म्हणजे 100% देऊनच जाईल. ही गोष्ट लक्षात घ्या. तर मित्रांनो, ही ट्रिक सर्व शेतकऱ्यापर्यंत पोहोचित करा आणि आपल्या शेतीशाळेच्या या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि नवीन नवीन तंत्रज्ञानाचे आणि माहिती तंत्रज्ञानाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी सबस्क्राईब करा चॅनलला. आणि आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करा. आणि तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ हे कमेंटमध्ये सांगा. माझा प्लॉट तुम्हाला फिरून दाखवतो, पहा एकदा. मस्त आहे ना, छान, एक नंबर. यामध्ये संख्या व्यवस्थापन पण खूप महत्त्वाचं आहे बरं का मित्रांनो, ते करून घ्या. ही बुंदा मजबूतीकरण हे पण खूप महत्त्वाचं आहे. थँक्यू मित्रांनो, धन्यवाद.